माझ्या मैत्रिणींच्या डब्यातली पापड चटणी, कुरड्यांची भाजी, साखर आंबा आणि माझ्या डब्यातली पेरूची कोशिंबीर किंवा कवठाची चटणी हा आमच्या सगळ्या मैत्रिणींचा अगदी जिव्हाळ्याचा विषय होता. सकाळपासूनच आमची चर्चा चालू असायची. तू का आणलं डब्यात? मी आज हे आणले डब्यात. तुमच्याही अशा काही आठवणी आहेत का? तर स्कूल रेडीनेसचा पुढचा मुद्दा म्हणजे टिफिन आणि टिफिन मेन्यू. अगदी टिफिनचा योग्य साईज निवडण्यापासून टिफिन मेन्यू कसा फॉलो करता येईल याकडे पालकांचं लक्ष असायला हवं. आता मगाशी मी जे काही पदार्थ सांगितले कदाचित ते हेल्दी किंवा सकस नसतीलही, पण चव बदल म्हणून असे पदार्थ द्यायला काहीच हरकत नाही. पण जेव्हा आम्ही बऱ्याचदा शाळांमधून बघतो की रोजच एकतर बटाट्याचीच भाजी, भेंडीचीच भाजी किंवा माझा मुलगा दुसरं काही खातच नाही हो मॅम, मग आम्ही दिली त्याला शेंगदाण्याची चटणी किंवा पापडाची चटणी, असं करण्यापेक्षा तुम्ही घरीच एक टिफिन मेन्यू बनवा आणि त्या टिफिन मेन्यूप्रमाणे मुलांना टिफिन द्या. मुलं सगळ्यांच्या बरोबरीनं आरामात त्या मधल्या सुट्टीमध्ये जेवतात. हां, सुरुवातीचे काही दिवस देतील त्रास, संपणार नाही डबा, पण म्हणून तुम्ही प्रयत्न सोडू नका. ओघाओघानं, दमलेत म्हणून, भूक लागली आहे म्हणून शेवटी मुलं खायला शिकतात आणि आवडीनं खातात. थँक्यू.